किरण गेली होती नाता शेतात होती नाता शेतात किरण गेली होती नाता शेतात जळू दे पडीत पाया पाया येऊ द्यावे हो नाता माझी हृदया येऊ द्यावे हो नाता माझी हृदया येऊ द्यावे हो माझी दया येऊ दे. अगं कशासाठी तुझी दया करायची का? अगं मला स्वप्नात सुद्धा मी बघू शकलो नसतो, परंतु आज मला बघायची वेळ आली. आज तो राब राब कष्ट करतो म्हणून आपल्याला या सोन्यासारखा संसार कसा फुलवता आला ग. पण तुझ्यामुळे आज आपल्या या सोन्यासारख्या संसाराचे वाटोळे व्हायला काही वेळ लागणार नाही. अगं तू एक कैदाशी नाहीस आणि स्वतःला जणू काही महाराणी समजतेस का ग? अगं मी काय केली हो? फक्त एवढंच ना, किरणला शेताकडे जा म्हटली, काही केली नाही हो. अगं तोंड करून बोलायला तुला लाज तरी वाटते का नाही ग? अगं मी तुला नागपूरला जायच्या वेळी सांगितलं होतं की त्या मुलीला कुठेही पाठवायचं नाही. अगं शेतीचा अनुभव नाही तिला. ती एक धनाढ्य घरची मुलगी होती, सुशिक्षित होती, आणि त्या मुलीला तू शेतीवर पाठवलीस. हीच तर तुझी महाचूक झालीस ना आलायक नाही. तुम्ही माझी कहाणी ऐकली ना, तुमचं मन सुद्धा शांत होणार नाही हो. सांगण्याचा प्रयत्न करू मारू मारू करीत आलं, मारू मारू करीत आलं, मारू मारू करीत आलं, मारू करीत आलं, मारू मारू करीत आलं, मारू मारू करीत आलं, मारू मारू करीत आलं पती देवा. साडी चोरी रस्ता दे लालो, 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 मारू करीत आलो पती देवा. साडी चोरी रस्ता दे लालो, साडी चोरी रस्ता दे लालो, पती देवा. साडी चोरी रस्ता दे लालो, साडी चोरी रस्ता दे लालो. गरीबाची में आए लेके, 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 गरीबाची में आए लेके पती देवा. झाला गुन्हा करावे माप, झाला गुन्हा करावे माप,
सांगतो बघा, बापूजीने मला खूप मार दिले हो, आणि माझ्या हातून तुला सांगायला लाज तरी वाटत का नाही का? अगं तो माझ्या काळजाचा तुकडा आहे, आणि माझा नारायण असले कृत्य कधीही करू शकणार नाही. तुला काय वाटते का? अगं तुझ्यावर नाही तर माझं नारायणवर पूर्णपणे विश्वास आहे, आणि तो माझा विश्वासघात कधीही करू शकणार नाही. अगं तो राब राब कष्ट करतो म्हणून आपल्याला 4 घास तरी मिळतात ग, आणि बाजारपेठेमध्ये आपल्याला जायला सुद्धा मिळतोय, आणि नारायणमुळेच आपला संसार कसा सोन्यासारखा फुलला ग. आणि तू नारायणवर आड देतोस, तुला लाज तरी वाटते का नाही? नारायण बापूजी बदलला आहे हो, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका हो. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, मी सांगते ते ऐका हो. बापूजीने मला मार देऊन माझ्या अजून तिजोरीच्या चाब्या इचकल्या हो. अगे अगे शोधा, तू खरोखरच सांगतो आहेस ना? खरंच हो. तुझ्याबद्दल सांगतो. अगं तुला खरं आहे. त्यांना मार देऊन तुझ्या हातून चाब्या हिसकल्या. अगं एवढी मदत गेली का त्या नार्याची? आणि तुला खूप मार दिला का ग? खरंच हो. मी केव्हाची तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे हो, पण तुम्ही ऐकायला खाली नाही. आल्या आल्या शनी जर मला सांगली असतीस तर कशाला मार दिला असता ग यशोदा? कशाला मार दिला असता? आणि आज म्हणे त्या नारायणनं मार देऊन तुझ्या हातून चाब्या हिसकल्या. त्या नाऱ्याची एवढी मदत. अगं तू स्वतःच्या पोटच्या गोड्याप्रमाणे त्यांचा सांभाळ केलीस. अगं माईचं प्रेम दिलीस, माईची ममता दिलीस, आणि त्या हातात त्याला घास गिरवलीस. त्याच हाताने तुला मारलं. अगं का म्हणून तुला मारलं ग? पण यशोदा तू गेला तरी कुठे असेल? कुठे गेला असेल? असेल तू घरामध्ये.